हॅलो फ्रेंड्स, तर मी आहे श्रद्धा आणि श्रद्धाच फूड कॉर्नर या रेसिपी चॅनलवरती मी तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत सांबार. तर सांबार बनवण्यासाठी आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे. कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, आलं, लसूण, शेवग्याची शेंग, भोपळा आणि इथे मी थोडीशी मुगाची डाळ आणि थोडी तुरीची डाळ मिक्स करून सांबार करणार आहे. तर चला बघूया मग सांबारची रेसिपी. इथे तुम्ही पाहू शकताय मी तुरीची डाळ भिजत ठेवलेली आहे. 2-3 वेळा चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ती मी 15-20 मिनिटासाठी भिजत ठेवलेली आहे. तूर आणि मूग मिक्स डाळ आहे. तर आज आपण सांबार बनवणार आहोत. तर सांबार बनवण्यासाठी आपण टोपातच शिजवणार आहोत. डाळ कुकरला नाही लावायची आहे. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. तर चला मग करूया सांबार रेसिपी. आता तुम्ही पाहू शकताय हा डाळीला जो वरती फेस येतोय तो आपल्याला नको आहे. त्याच्यासाठी डाळ मी टोपात शिजवत असते. कोणतीही डाळ तुम्ही शिजवा, पण ती पहिली टोपात शिजून मग कुकरला लावली तर हा फेस आपल्या शरीरासाठी चांगला नसतो. याच्याने ॲसिडिटी वाढते, पित्त वाढतं आणि अन्न पचायला जड जातं. त्याच्यामुळे हा फेस कधीही काढून घ्यायचा असतो. त्याच्यामुळे डाळ जेव्हा आपण टोपात शिजवतो तेव्हा ती व्यवस्थित एकजीवही होते आणि भिजवल्यानंतर तिला शिजवायलाही जास्त वेळ लागत नाही. जेवढा वेळ कुकरमध्ये लागतो तेवढाच असाही लागतो. तुम्ही बघू शकताय किती सारा फेस येतो. आता जेव्हा आपण हे कुकरला लावतो तेव्हा आपल्याला असा फेस काढता येत नाही. आता अशी थोडीशी शिजत आल्यावर डाळ आपण थोडंसं त्याच्यात मीठ टाकणार आहोत. त्याच्यानंतर ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या टाकणार आहोत. भोपळा, थोडीशी हळद, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे चांगलं एकजीव होईपर्यंत शिजवायचं आहे. याच्याने खूप छान टेस्ट येते. एकदा असं करून बघा तुम्ही. सांबार खूप छान होतं आणि टेस्टी होतं. डाळ, शेंग आणि भोपळा आपला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. आता आपण याला फोडणी करून घेणार आहोत सांबारची. तर चला मग आता सांबारची फोडणी बघूया. आता तुम्ही पाहू शकताय आपल्याला सांबारसाठी जे काही लागलेलं आहे ते अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे आणि हे लसूण आणि आलं मी बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे. आणि आता आपण हा एव्हरेस्टचा सांबार मसाला वापरणार आहोत. तर चला मग आता फोडणी करून घेऊया. आता इथे भांडं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आता त्याच्यातच आपल्याला राई टाकायची आहे. आणि तडतडलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकून घेणार आहोत. कढीपत्ता, मसाला, 2 चमचे लाल मसाला टाकणार आहोत आपण. सांबार मसाला, आणि पाणी. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. आणि हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे.
आपली फोडणी रेडी झालेली आहे. याच्यात थोडंसंच मीठ टाकणार आहोत आपण, कारण डाळ शिजताना आपण हळद आणि मीठ टाकलं होतं. मिक्स करून घेऊया. आणि आता आपण याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे आपल्या सांबाराला किती छान कलर दिसत आहे. थोडंसं पाणी ॲड करूया. कोथिंबीर, आपण सांबारला उकळी देऊन घेऊया. उकळी आली की आपला सांबार रेडी आहे. तुम्ही पाहू शकता सांबारला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया, कारण याच्यामध्ये ज्या शेंगा वगैरे भोपळा घातलेला आहे ते पूर्णपणे शिजलेलं आहे. तर चला मग आता गॅस बंद करूया. आपलं सांबार रेडी झालेलं आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकताय आपलं सांबार किती छान प्रकारे रेडी झालेलं आहे. तर नक्की तुम्ही एकदा अशा प्रकारे ट्राय करून बघा. कुकरमध्ये न शिजवता एकदा टोपामध्ये ही डाळ शिजून बघा. नक्की तुम्हाला आवडेल. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त रहा.